एका मंदिरासमोर ना खूप सगळे भिकारी बसलेले असतात. ती म्हणजे 20-25 असे भिकारी बसलेले असतात. आणि त्यांचा म्हणजे पूर्ण हा पोर्शन सोडून एका कोपऱ्यात एकच भिकारी बसलेला असतो. आणि तो म्हणजे असं जरासं त्यांना अ, लागून म्हणजे दूर होता त्यांच्यापासून, जवळ बसलेला नव्हता, लागून नव्हता. मग एक डॉक्टर येतात, म्हणजे ते नेहमीच येत असतात चेकिंगसाठी. तर ते डॉक्टरांना आश्चर्य वाटते ते तिकडं का बसलाय म्हणून, जरा आश्चर्यानं ते त्याच्याकडे जायला निघतात. तर हे सगळे काय म्हणतात, डॉक्टर साहेब तिकडे जाऊ नका, तो वेडा आहे. डॉक्टरांची उत्सुकता अजून जरा वाढते की नाही, मला बघितलं पाहिजे, कसा जरी असला तर तो माझा एक पेशंट आहे. आणि ते डॉक्टर त्याच्या जवळ जातात. जवळ गेल्यानंतर आश्चर्यचकित होतात. आश्चर्यचकित ह्याच्यासाठी होतात की तो इतका म्हणजे असलकीत असं इंग्लिश बोलतो. इंग्लिशमध्ये तो सांगतो की माझा डावा डोळा म्हणजे प्रॉब्लेम आहे, डाव्या डोळ्यात काहीतरी. आणि त्याच्यात दिसायला कमी आलंय. मग ते डॉक्टर बघतात, चेक करतात आणि सांगतात की तुमच्या डाव्या डोळ्यात एक नाही मोतीबिंदू झालाय. तर तो पुन्हा इंग्लिशमध्ये बोलू लागतो, म्हणतो की माझं म्हणजे असं असं साल सांगतो. आणि 1999ला माझं ऑपरेशन झालेलं. आणि म्हणजे इतकं तो वेडा आहे असं सगळ्यांना वाटत होतं, पण तो अजिबात वेडा नव्हता. मग ते डॉक्टर जरा उत्सुकतेनं परत त्यांच्याशी बोलायला लागतात. तर तो आपली स्टोरी सांगू लागतो. तो विचारतो की तुमच्या घरी कोण कोण असतं. मग तो म्हणतो माझ्या घरी माझी बायको, मी असतो. आणि मी सकाळपासून सकाळी 10 ते 5 एका ठिकाणी जॉब करतो. आधी मी खूप चांगल्या पगारावरती जॉबला होतो. डॉक्टर विचारतात ना त्याला की तुम्ही इतकं छान इंग्लिश कसं काय बोलू शकता. तर तो सांगतो मी एक इंजिनियर आहे आणि मी आधी खूप चांगल्या नोकरीला होतो. पुण्याची कंपनी होती ती. पुण्यात तिथं माझा ॲक्सिडेंट होतो. पाय माझा मशनीत अडकतो आणि माझ्या पायाला दुखापत होते. मग अशा पाय नसलेल्या माणसाला कोण नोकरीवर ठेवून घेणार. त्यांनी मला नोकरीवरनं काढून टाकलं. मग त्यानंतर मी गावाकडे आलो. गावात माझं घर वगैरे सगळं होतं. मग मी माझ्या मुलाला पण इंजिनियर केलं. मुलगा इंजिनियर झाल्यानंतर इकडचं सगळं त्याला जायला कमी पैसे पडले म्हणून इकडचं सगळं इकून जपानला गेला. आणि तो आता तिथं चांगला सेटल झालाय. मग डॉक्टर आश्चर्यचकित होतात. मुलगा इतका चांगला सेटल झालाय आणि तुम्ही इथं असे. तो म्हणतो काही नाही. मुलग्याला जी म्हणजे काय माझी कमाई होती ती मी मुलग्यासाठी मिळवलेली, त्यालाच द्यायची होती, देऊन टाकली. पण डॉक्टर म्हणतात ही अशी काय पद्धत नाही ना त्याची घ्यायची, त्यांना असं नाही करायला पाहिजे होतं. मग विचारतात की तुमची बायको, ती आहे, तिला पॅरालिसिस झाला, ती अंथरुणातनं उठू शकत नाही. आम्ही एक छोटीशी रूम घेतल्या भाड्यानं आणि तिथं आम्ही राहतो. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत जॉब करून घरी जातो, तिचे सगळं तिचं करतो नंतर. मग त्यानंतर डॉक्टर न राहून विचारतात. मग हे म्हणतात की तिघांचा आमचा स्वयंपाक करतो. मग डॉक्टर म्हणतात आता तर तुम्ही दोघंच म्हटलं आणि आणखीन तो तिघं. तर हा म्हणजे तो सांगतो माणूस की माझ्या घरी आणखीन एक तिसरा माणूस राहतो, तो माझ्या मित्राची आई आहे. माझा मित्र गेल्या वर्षी अटॅकनं गेला आणि त्या बिचारीला कुणी नाही. मग आता कोण सांभाळणार. तिने लहानपणी मला खूप बघितलं होतं. मग ती ती पण अंथरुणावरती झोपूनच आहे, अंथरुणाला खिळूनच आहे. मग डॉक्टर म्हणतात काय वेडा माणूस आहे, स्वतःचं पडलंय, स्वतःला पाय नाही, तिथं बायको आजार आहे तिचं करायचं आणि वरनं एका माणसाची जबाबदारी काय घ्यायची गरज आहे का, असं डॉक्टर मनात म्हणतात.
हा म्हणतो मग ती जर जी आई आहे ना तिला टीबी आणि टीबी नाही, ब्लड प्रेशर आणि काय म्हणतात ते शुगरच्या गोळ्या चालू आहेत, त्यामुळं मला इथं 2 तास एक्स्ट्रा घालवावे लागतात. मी त्या दोघींना सांगतो की मी एक्स्ट्राची ड्युटी करतो म्हणून, त्यांना असं सांगत नाही. डॉक्टर म्हणतात काय माणूस महान आहे. इथं आपल्याला सगळ्यांना आपलं पडलेलं असतंय आणि नसताना पण दुसऱ्याला द्यायची काय एवढी हौस आहे. तर तो म्हणतो नाही, माझं ते कर्तव्य आहे. रोज इथून जेवढे पैसे जमा होतात ते एका मेडिकलवाल्याला मी देतो आणि त्याच्याकडं तिच्या महिन्याची औषधं घेतो आईच्या. तर मित्रांनो, आपल्याकडं नसताना सुद्धा तो माणूस दुसऱ्याला मदत करत होता. असताना सगळेच करतात. आपण नेहमी काय म्हणतो, माझ्याकडे येईल त्यावेळी बघू, आपण करू. जर आपण असं म्हणतो ना, आपल्याकडं कधीच असं येणार नाही. आहे त्यातलंच आहे, त्यात म्हणजे परिस्थितीतच आपण दुसऱ्यांना मदत करायची आणि ती पूर्ण करायची, म्हणजे स्वप्न बघितली पाहिजेत. कधी तर माझ्याकडे येईल, मी नंतर मदत करेन, असं होत नाही बरं का. तर तो म्हणजे माणूस म्हणतो की असेल काहीतरी माझ्या मागचं प्रारब्ध असेल म्हणून इतकं सगळं माझ्या बाबतीत घडलं असेल, आणि हे प्रारब्ध कुणालाही चुकलेलं नाही. तो हसत हसत प्रत्येक गोष्टीला समोर जात असतो. आणि माणसांना आयुष्यात असंच पाहिजे. कोणतीही गोष्ट कशीही घडू दे, आपण म्हणजे राजाचे रंक होऊ दे, तरी माणसाला जगणं चुकलेलं नाही. मरण असं आपण म्हणून मरण येत नाही. त्यामुळं आहे त्या परिस्थितीत खुश राहायला पाहिजे, आहे त्या परिस्थितीवर मात करून राहायला पाहिजे. जे आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. जे आपल्याकडे नाही त्याचं दुःख करत बसून उपयोग नाही. तर तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्या माणसांपर्यंत पोचवा जे नेहमी आयुष्यात दुःखी असतात. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, असे म्हणजे रडगाणं करत असतात ना, त्या लोकांपर्यंत हे पोचवा की आपल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नसतात. जे आहे त्यात खूप जास्त समाधान शोधा आणि मस्त रहा, आनंदी रहा. तुम्हा सगळ्यांच्या स्वामी इच्छा पूर्ण करोत, हीच माझी सगळ्यांना अपेक्षा आहे. म्हणजे सगळ्यांना एक सांगणं आहे की आहे त्यात मस्त रहा, आनंदी रहा. आयुष्यात कधीच कुणाला दुःख नसावं आणि जी परिस्थिती येईल त्याच्यावरती मात करून राहा. तर कथा आवडल्यास नक्कीच लाईक करा. आणि एवढे लोक बघतात पण फॉलोअर्स काय वाढत नाहीत. प्लीज फॉलो करा. तुमचा एक फॉलोमुळं माझे म्हणजे काय म्हणतात ते मनोबल वाढतंय की मला परत परत मला चांगले व्हिडिओ बनवायची इच्छा होते. त्यामुळं तुमचा एक फॉलो मला खूप महत्त्वाचा आहे. लाईक पण महत्त्वाचे आहेत, फॉलो पण महत्त्वाचे आहेत. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा जास्तीत जास्त.